शहादा शहरात अवैध गुटखा आणि पान मसाला विक्री जोरात। प्रशासनाची कारवाई फक्त कागदावरच। प्रतिबंधित गुटखा विक्री आणि तस्करीला कोणाचा आशीर्वाद? महाराष्ट्रामध्ये गुटखा विक्री बंदी असूनही शहादा शहरात गुटखा विक्री सर्रास पान टपरी आणि दुकानांमध्ये होताना दिसून येते। मात्र या गुटखा आणि पान मसाला विक्रीमुळे युवा पिढी नशेच्या अधीन होतीये। गुटख्याचं प्रमाण आता एवढं वाढलं आहे की एका 1.5 वर्षीय चिमुकला देखील आपल्या आईसोबत गुटखा खात असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये आई ही गुटखा खातानाच दिसत आहे। त्यातच तिनं आपल्या चिमुकल्याला देखील हातामध्ये गुटखा दिलाय आणि खायला लावला असा हा व्हिडिओ समोर आलाय। तर दुसरीकडे बंदी असताना देखील गुटखा हा सर्रासपणे विकला कसा जातो अशी चर्चा शहरातील जनतेमध्ये होताना दिसून येते। पान टपरी आणि दुकानदारांमध्ये गुटखा विक्रीचं एवढं बळ येतं तरी कुठून? या गुटखा विक्रेत्यांना अन्न आणि औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद तर नाही ना, अशी चर्चा शहरातील जनसामान्यांमध्ये होते। तरीही गुटखा विक्रीवर संबंधित प्रशासन बंदी आणणार की नाही, की चिरीमिरी घेऊन पोलीस प्रशासन या गुटखा विक्री करणाऱ्यांना उभय देणार, याकडे जनतेचं लक्ष लागलंय। बेधडक मी मराठी न्यूज ब्युरो रिपोर्ट, शहादा।